आता हे काय करायचंय? ह्याला आपण कट करून घेऊ नाही का ह्याने? आधी लाटायचं. हां, मग कट करून घेऊ. झालं ह्याला कट करायला. हां. ठीक आहे. सर्कल इज अ सर्कल. सर्कल तिकडे सर्कल. नो लाफ्टर. लाटून पण घेतला आणि त्याला शेप पण दिला. आता पुढे काय? आता ह्याला तव्यावर भाजून घेऊ आपण. तवा ठेवावा लागतो का? हां, हो. बाबांविषयी थोडं सांग. बाबा कसे आहेत स्वभावानी? शांत आहेत. शांत. दोन्ही बाजूनी भाजायचं ना? हां. बस काढून घेऊ. ग्रिल करायचं त्याला. अच्छा, एवढंच भाजायचं होय? हां. आता काय करायचंय? स्टफिंग भरू. हं? चटणी लाव पहिलं. ही चिंचेची चटणी. हां. बर. आधी चिंचेची चटणी लावली, आता तिखट, हिरवी मिरची. हिरवी मिरची, पुदिन्याची. हं. चांगला पदार्थ निवडलायस हा. साईडला घ्यायचं ते का? हो, आय एम सो सॉरी मॅडम. इतर पदार्थांमध्ये मध्ये घेतात ना, म्हणून मी त्याला मध्ये ओढलं. आता काय? ह्याला फोल्ड करून घेऊ आपण. थांब. त्यांना आपण एक काम करू, एकमेकांच्या मदतीनं असं उभं करू. आता हे झालं. आता काय? आता तवा. तव्यावरती भाजायचंय पुन्हा. हां, बटर टाकू. भाजायचंय का? हां, थोडा अजून. बस. जास्त झालं का? हां. आता काय करायचंय? आता हे ह्याच्यात ठेवू. आमच्या शहाण्या अन्विताताईंनी अतिशय सुंदर जवार टाकोस केलेले आहेत. पण हे करताना आणि हे खाताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे आपल्या भारतीय पद्धतीचे टाकोस आहेत. हां. हो की नाही? कारण आपण हे ज्वारीच्या पिठात केलेले हां. आहेत. त्याच्यामुळे हे पौष्टिक आहेत आणि आपले मराठमोळे टाकोस आहेत. आता काय करायचं ताई? आता चीज खिसायला पाहिजे. बर. आता चीज घालायचं ना? हां. मग हे काम तू करणार का मी करू? मी. घ्या. तुला खिसता येईल ना छान? हां. शाबास. व्हेरी गुड. क्या बात है यार अन्विता, 100 पैकी 1000 मार्क. चला, जवार टाकोस तयार झालेले आहेत. लिहून घ्या साहित्य आणि कृती. जवार टाकोस. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: उकडलेले मूग 4 ते 5 चमचे, उकडलेली मटकी 2 ते 3 चमचे, ज्वारीचं पीठ 4 चमचे, उकडलेला बटाटा 3 ते 4 चमचे, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो अर्धी वाटी, कॉर्नफ्लोअर 3 चमचे, डाळिंबाचे दाणे आवडीनुसार, बारीक शेव आवडीनुसार, कोथिंबीर आवडीनुसार, बटर आवडीनुसार, चीज आवडीनुसार, हिरवी चटणी, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आवडीनुसार, चिंच गुळाची चटणी आवडीनुसार, चाट मसाला आवडीनुसार, लाल तिखट अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम एका कढईत 1 वाटी पाणी घाला. पाण्याला उकळी आली की त्यात ज्वारीचं पीठ, कॉर्नफ्लोअर घालून एकजीव करून त्याची उकड काढून घ्या. एका बाउलमध्ये उकडलेली मटकी, उकडलेले मूग, उकडलेला बटाटा, मीठ, हळद, लाल तिखट, चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घालून एकजीव करून घ्या. आता उकड काढलेल्या मिश्रणाला थोडं पाण्याचा हात लावून मळून घ्या. मळलेल्या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन त्याची छोटी जाडसर गोल पोळी लाटून घ्या आणि तव्यावर अर्धी कच्ची भाजून घ्या. आता भाजलेल्या पोळीवर चिंच गुळाची चटणी, हिरवी चटणी आणि तयार केलेलं मिश्रण घालून पोळी एका बाजूने बंद करून घ्या. आता तयार केलेले टाकोस तव्यावर बटर घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. शेवटी त्यावर चीज किसून घाला, बारीक शेव घाला,
डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. जवार टाकोस तयार. वा, जवार टाकोस लगेच खाऊन बघूया का? घे, मी जरा चमच्यानी खातो, ते उचलता येणार नाही मला. आउटस्टँडिंग, व्हेरी नाईस, व्हेरी गुड, वाव, फारच छान. पार्टी असली घरी की हा प्लॅन मस्त आहे, हो की नाही? हा. प्लॅन वरून आठवलं, तुझा पावसाळ्याचा काय प्लॅन आहे? तुला पावसाळा आवडतो, उन्हाळा आवडतो का हिवाळा? हिवाळा. हिवाळा. पण पावसाळ्यात काय आता प्लॅन असेल ना, मैत्रिणींबरोबर जायचंय, भजी खायची आहेत, असं काही प्लॅन नाही. चला, पुढचा पदार्थ काय आपला? चॉकलेट रोल्स. चॉकलेट रोल्स. चला, चॉकलेट रोल्स करायचे आहेत. अन्विता, तू आपल्यासाठी करणार आहेस आणि लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. शुगर पावडर, दूध, मैदा, कॉर्नफ्लावर, चॉकलेट स्प्रेड, कोका पावडर, बेकिंग पावडर, व्हॅनिला एसेन्स आणि सॉल्ट. बर, काय करायचं पहिल्यांदा? एक बाउलमध्ये बॅटर बनवून घेऊ. ठीक आहे. मैदा टाकू आपण 4 चमचे. बर, हे काय? कॉर्नफ्लावर, कोका पावडर, कोको पावडर आहे ती. इंग्लिशमध्ये कोका म्हणतात. आय एम सॉरी. आपल्याला काही गाणं वगैरे गाता येतं का? नाही. डान्स नाही. काही तुमच्या हॉबीज? काही सिनेमा पाहणे, नाटक पाहणे? हा. सिनेमे पाहता? हा. आपण हा आणि नाच्या पुढे काही बोलत नाही का? ना. आता काय करायचं पुढे, पटकन सांग. हे दूध टाकायचे. हा, ठीक आहे. नंतर पहिलं बेकिंग पावडर टाकू, थोडस मीठ, एवढं सहज? थोडस मग खरट होईन ते. अच्छा. आणि हे काय? व्हॅनिला एसेन्स. सोया सॉस का? व्हॅनिला एसेन्स. हो, अच्छा अच्छा. दूध टाकू थोडस. मी करू का मदत? आता काय? आता एक तव्यावर हे तवा? हा. डोसे करायचे का आता? हा, डोसा सारखं.